व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला। मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती, तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते, आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला। पण अशा खोट्या समजुती पसरवू नका। आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय, मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो। अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे। आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे, किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना, तेही आम्हाला बघायचं आहे। कायदा व्यवस्थात कुठेही हे खिंड लागता कामा नये, त्यासाठीच पोलिसांनी कदाचित त्यावर योग्य कारवाई केली असेल। मी परत सांगतोय, मोर्चा काढणं हा चुकीचं नाही, परंतु पोलिसांकडे गोपनीय विभागही असते। ह्या मोर्चाचा मागचा उद्देश काय, ह्याचा मागे कोण कोण त्याला तूल देतात, बऱ्याचदा दाखवायला वेगळा चेहरा असतो आणि करायला वेगळा चेहरा असतो। म्हणून या मोर्चाचं पोलिसांनी जे केलं असेल कारवाई, असं मला तरी वाटते, त्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सांभाळण्याकरता केली असेल। आज कोणाचा दबाव आहे? मराठी मातृभूमीवर मराठी लोकांना आपली मतं एकटा मांडून न देण्यासाठी कोणाचा दबाव आहे इकडे? का असं होतंय? का माझ्या मायभूमीवर मला माझे विचार प्रकट करता येत नाहीये? मला समविचारी मराठी बांधवांसोबत एकत्र येता येत नाही, हा दुर्दैव आहे। आणि या विरुद्ध आम्ही मराठी माणसं लढणार आणि पुढे नक्कीच आम्हाला याच्यात यश मिळणार। परप्रांतीयांना या ठिकाणी मोर्चा काढला दिला जातो, पण मराठी माणसाला मोर्चा काढला दिला जात नाही। ही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाची गळचेपी आहे। पण त्या लोकांनी सांगितलंय खरं तर आंदोलन करायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं का? शांतता आंदोलन पार पडलं असतं का? आम्ही शांततेने आंदोलन करतोय ना, पण हे लोक आम्हाला जबरदस्ती बसमध्ये टाकतात। आम्ही फक्त मोर्चा काढणार होतो, आम्ही कोणाला मारहाण करणार नव्हतो, आम्ही शांतपणे मोर्चा काढणार होतो। आतापर्यंत बघा, कुणी कोणाला काही म्हणजे हानी पोचेल असं कुणी वागलेलं नाहीये। कुठल्या आंदोलन करताना कोणालाही हानी पोचवलेली नाहीये। आपल्या घरात राहून आपल्याला आज मोर्चा करायला लागते, आपला हक्क मागायला लागते। खरोखर आज ही मराठी माणूस आता ही वेळ गेला नाहीये, डोळे उघडा, मराठी प्रत्येक एक माणूस जागे व्हा, कारण की हे सरकारने मास आलाय, यांची मास उतरवणं गरजेचं आहे। कारण की आम्ही काय आम्ही आंदोलनाच्या हक्कासाठी करू शकत नाही। मराठी भाषा सर्वांना आलीच पाहिजे ह्याच्या संदर्भात पोलीस काय म्हणाले? पोलीस आंदोलन मोर्चा थांबवा। तर आपण बघू शकतोय प्रत्येक मराठी माणसाकडून प्रत्येक मनसैनिकांकडून आता सरकार विरोधात रोष व्यक्त केला जातोय, मराठी माणसावर अन्याय केला जातोय, गळचेपी केली जाते असा आरोप करत खरं तर मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। अनेक नेत्यांकडून सुद्धा सरकार विरोधात रोष व्यक्त केला गेलेला आहे। यात महत्त्वाचं म्हणजे मंत्री प्रताप सरनाईक, शिंदेचे शिवसेनेचे आमदार मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। मी स्वतः जातोय मोर्चात सहभागी व्हायला, पोलिसांची हिंमत असेल तर मला थांबवून दाखवा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। यानंतर नेमकं काय घडतं, कारण मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, पोलीस त्यांना थांबवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतायत, मात्र मनसैनिक हे थांबत नाहीयेत। त्यांना अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला होता, त्यांना एका हॉलमध्ये बंद करून ठेवलेलं होतं, मात्र त्या ठिकाणाहून ते बाहेर निघाले आणि पुन्हा एकदा मोर्चामध्ये सहभागी झाले। ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय, हातात झेंडे घेऊन मनसे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आक्रमक वळण खरं तर या आंदोलनाला आलेलं आहे, अनेक मनसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सध्याची थेट लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। जोरदार घोषणाबाजी केली जाते, मराठी माणूस, प्रत्येक मराठी माणूस, मनसैनिक या मोर्चामध्ये सहभागी आहेत। खरं तर आवाहन केलं गेलेलं आहे की प्रत्येकाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि आता या मोर्चाला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अनेक मनसैनिक एकवटलेले आहेत आणि त्यांच्याकडून सरकार विरोधात, पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। मराठीवर अन्याय केला जातोय, मराठी माणसावर अन्याय केला जातोय असा आरोप खरं तर मनसैनिकांकडून आपल्याला बघायला मिळाला। ज्या दरम्यान त्यांची धरपकड केली गेली, अनेक मनसैनिकांनी पोलिसांना ताब्यात घेतलं, त्यावेळी प्रत्येक मराठी माणसाची गळचेपी केली जाते असा आरोप सुद्धा मनसैनिकांनी केलेला होता। अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा आता या मोर्चाला उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। अभिजित पानसे मनसे नेते ते सुद्धा निघालेले आहेत या मोर्चामध्ये सहभागी व्हायला। ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय, काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी पकडलेलं होतं, त्या आंदोलनकर्त्यांनी आता त्या ठिकाणाहून ते निघालेले आहेत आणि आपण हे दृश्य बघू शकतो। पोलीस खरं तर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना, मराठी माणसांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र जे मनसे
कार्यकर्ते आहेत ते त्यांचं ऐकत नाही आहेत आणि हा मोर्चाला सुरुवात करताना ते बघायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते, मराठी माणसावर अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही असा आक्रमक पवित्रा प्रत्येक मनसैनिकांनी, प्रत्येक मराठी माणसाने घेतल्याचं बघायला मिळत आहे। ज्या ठिकाणाहून आम्हाला मोर्चा काढायचा होता त्याच ठिकाणाहून आम्ही मोर्चा काढणार असा आक्रमक पवित्रा घेत आता ही मोर्चाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे। अनेक महत्त्वाचे नेते, खरं तर अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मोर्चाला सुरुवात होणार होती, मात्र त्यांना मध्यरात्री पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर अजूनच जे मनसेचे कार्यकर्ते होते ते आक्रमक झाले आणि आताची ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। हातात झेंडे घेऊन प्रत्येक मनसैनिक, मराठी माणूस रस्त्यावर उतरलाय। ही सध्याची आपण दृश्य बघतोय। काही मनसैनिकांशी पोलिसांशी चर्चा सुरू आहे, पोलीस त्यांना समजावण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मनसैनिक ऐकत नाहीयेत। तुम्ही आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। ही चर्चा आपण बघू शकतो। एका ठिकाणी मनसैनिकांची धरपकड झालेली होती, अनेक खरं तर मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्या दरम्यानची ही दृश्य आहेत। सध्याची ही दृश्य ज्या ठिकाणी मनसैनिकांची आणि पोलिसांची चर्चा सुरू आहे, कारण मोठ्या संख्येनं पोलीस जे मनसैनिक आहेत ते जमलेले आहेत आणि पोलिसांची संख्या थोडी कमी दिसते, त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला जातोय। मात्र आम्ही आमचं आंदोलन, आमचा मोर्चा असा सुरू ठेवणार असा आक्रमक पवित्रा सध्या मनसे कार्यकर्ते घेताना बघायला मिळतात। ही दोन दृश्य, दोन महत्त्वाच्या घडामोडी, एका ठिकाणी मनसैनिकांची धरपकड आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी मनसैनिकांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं तिथले जे मनसैनिक आहेत ते निघालेले आहेत आणि त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करत हातात झेंडे घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। मराठी माणसासाठी आम्ही लढतोय असा आक्रमक पवित्रा घेत मनसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत।